बरं मी काय म्हणतो हा. आज आहे ना मी थोडंसं गावात जाऊन येतो बाहेर का बरं? थोडं काम आहे बाहेर. नुसतं हिंडल्याशिवाय दुसरं काही काम राहत नाही का नाही बाबा राहते. तुम्हाला? तहसीलला जायचंय. तहसीलला जाऊन आहे ना ते आपल्या शेजारी नाही का 2 बिघे राहिले हा त्याची खरेदी होती की नाही ते पाहायचंय. बरं ठीक आहे. हाडके हाडोळाचं आहे ते. जरा लवकर या, घरचं दारचं बघायला शिका तर थोडंसं. गंज लोकांची कामं करणं बंद कराय. नाही ते स्वतः आपल्यालाच घ्यायचंय. माझ्या डोक्यात तो आहे का शेजारी आहे आपल्या बाबा शेजारी मग जमिनी भेटत आहे का परत काही खरं नाही बाई या काय म्हाताऱ्याचं पण तुला काय. घ्यायची नाही का जमीन? नाही म्हणले तर राहू दे मरू दे. तुला हीच वाय ना वाटतं आहे ना? हेच व्हाय ना म्हणजे हाय ती काय बोला तुम्हाला सांगा बरं घेऊ का तुम्ही. नको? म्हणजे उद्या तुमचं काही जर झालं आहे तुमच्या बहिणी उद्या उरावर बसायला इथं द्या आम्हाला हिस्सा द्या आम्हाला हिस्सा. मी गुंठ्यावर गुंठे घेत बसते आणि गुंठ्यावर गुंठे त्यांना वाटत बसते. अगं ती तो नावची खरेदी करू. तो नाव असं ते कशी काय मागते? बाप दादाचीच तिकीट मागते. आपण एकत्र एकत गेला असल्यावर कशी काय मागते? बरं ऐका ना, हा. घरी 1 किलोभर आंबे घेऊन या, आपल्या दोघांना मस्त रस करू आपण. आंबे हा. अजून आखा झाले लांब होती का? अक्षय तर त्याला करू ना. अहो एकाने कुणी धरलं चालतं, मोठ्या ताईन त्या धरताना तो आले तोंडाला चटके अड्या द्या. हे खाऊ. आणि 1 किलो आणा, गंज 500-600 रुपये किलो आंबे आता. हा ना आंब्याला लय बाजार आहे का? हा. बरोबर तर असले व्यवस्थित आणि भेटले कोणाला सांगू नका बरं का जेवायला बिवायला. बर. कोणालाच सांगू नका. हा आपल्या लोकांचं काही माहिती होत नाही. लोकांना काय हा सांगायचं? मग रिकामा डोक्याला हा. ताप. मग जा या पटकन जाऊ. 1 किलो आण ना. हा 1 किलो आणा. 1 किलो मध्ये किती काय? 2 नाही 3. दोघां पुरतं झालं बस झालं. बरं चालेल. हा येऊ का? हा. बसले काय? राम हा बसलो मग काय करतात? सरका तिकडे सरका थोडी सरका. बसा बसा बसा. काय बाबा लय दिवसांनी चक्कर आणला. हा म्हटलं कसं आपल्या मित्र आहे म्हटलं या मित्राला भेटून. बरोबर मित्राची आठवण आली बा. हा चांगली गोष्ट आहे एकदम. आणि थोडस बाहेर चाललो होतो तर मंडळीचं मला बोलणं झालं. काय झालं म्हणजे माझ्याबद्दल काय झालं का? नाही नाही, बाहेर जायचंय ना मला. हा हा हा. तर मग त्यामुळे येते आता आंबे आणा म्हणा. अच्छा म्हणजे तुमच्या मंडळीने तुम्हाला आंबे सांगितले. हा हा तर बरं. म्हणलं मग जाता तुम्हाला आमंत्रण देऊन जाऊ म्हटलं. हा तर आंबारसाचा कार्यक्रम आहे. अच्छा अच्छा अच्छा. जेवण केलं नाही ना? उपवास करू बरं का तुम्ही. चालेल चालेल चालेल. जेवण केलंय? नाही नाही आताशी 10 वाजले आता जेवायचा मग काय तेच. माझा 12चा आहे. हा मग उपवास बरं, करू. उपवास करू म्हणजे किती वाजता जेवायला आहे? तुम्हाला माहिती आहे माझी मंडळी स्वयंपाकला इतकी तापड आहे ना तर मोजून 2 तास स्वयंपाक करेल. 12ला कंप्लीट जेवायला या. हा म्हणजे जास्त लेट बी नको व्हायला. हा आहे की आणि मी तोपर्यंत आंबे घेऊन येतो. बरं बरं. हा म्हणजे 12 वाजता तुमच्या तिथे जेवायला यायचं. हा. आंबा रस. तुम्ही उपवास करू बरं का पण दुसरं कोणाला सांगत नाही आता. चालेल चालेल. हा हा चालू का मग? हो या. सार भात भजे कोरडा मस्त दान करून आणायचा. चांगली गोष्ट मित्राची कदर केली बा. हा, हा. येऊ येऊ जरूर येऊ. हा? हो येऊ का? या ना. जेवू नका फक्त तुम्ही घरी. नाही तुमच्या बायको परवा सांगा जेवायला चाललं म्हणून. हा लगेच सांगतो तिला माझ्या वाट्याचा स्वयंपाक करू नको. हा हा बरोबर आहे ना? हा किती पोळ्या खाशाल तुम्ही? काय 3-1 पोळ्या. हा ना मला आंबे वाढवायला. नाही नाही 3-1 पोळ्या खाईल. हा का? अरे ते बाई माणसाला माहित राहतं ना घरातले तुझ्या. बिगर पाण्याचा रस करणार आहे आम्ही. हा बिगर पाण्याचा कर हा. पाण्याचा कर. पाणीच टाकायचं नाही. नाही ना नाही नाही मग जरा माखून नुसता माखून गाठ 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 गाठ. माखून खावा लागेल. नाही ना वरपोर पाहायचं चुरून. बाबूराव तुम्ही असं आमंत्रण सांगू राहिले ना तर माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटू राहिले. हा काय? हा ना. अजून तुम्हाला आंबे आणायला जायचे तर तुम्ही जीप चाटीत राहा. एवढं वर्णन करू नका ना. काय? आंबारसाचं आमंत्रण विषय कट होऊन जातो बस. हा, हा. घट करील आणि हे करील आणि असं नाही, काय. आम्हाला पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे ना गडगड खायची सवय. चांगली गोष्ट आहे. आम्ही पातळ कधीच खाती नाही. मी काय म्हणलो हा. मला जोडीदार म्हणून गावामध्ये कोणी सांगितलं नाही नाही, का? कोणाला सांगायचं नाही भाऊ. मी एकटाच आहे का? नाही बायको एकटी हम्म. स्वयंपाकाला कोण नाही. अरे हा बरं आहे की नाही? हे उपवास करू कसं आहे म्हटलं एक गाला. बरं आहे की नाही? पुन्हा भांडे धुयाचा याच्यासाठी ताण होतो बाई माणसाला. हा बाई माणूस आहे ना नाक तोंड मुरडी ती कसे बोलले नवरी. मशीन आणले ये ना ये गाबाळ गोळा नाही नाही करून. तसं नको आहे. मग असं जेवण कसं एकदम प्रेमात झालं पाहिजे रुबाबशीर झालं हा पाहिजे. हा बरोबर. येऊ का मग? या या या. लय लांब जायचं अजून मला. सावकाश जा. हो बाबूराव गाडी चढली असते अंगो काय चालय? कुठे चाललं? चालतो आम्ही आज जरा फिरायला सोमला फिरून आणू काय हो? म्हटलं. सोमवार तो बरोबर राहतो. हा बरं झालं मला यायला पाठवा आता त्याच्या घरी जायचं. काय हो बरं झालं इकडेच भेटलं बस. काय झालं? बरं मी काय दोघायला आमंत्रण आहे काय गाड्या आपल्या घरी आंबारसाचं. काय सांगते हा आईला. उपवास आज तू तर उपवास पोळीच करू पिकली आपली. तू उपवास करू बरं का? हा काही खायला नाही का? नाही ना आम्ही तिकडे मार्केटलाच चालतो आता म्हटलं नाही नाही काही काय खाऊ नका.
नको जर खाला ना मग उपवास करू मग बसत नाही मग. हा का हा आणि काय काय करणार आहे सार भात भजे कुरडई पोळी आंबारस. वा वा हा किती वाजता यायचं 12 वाजता कम्प्लीट. आता नाही जमत का? आताशी मी आंबे आणायला चाललोय. आता माझी बायको स्वयंपाकाला बिलागली. सार भात तयार करून ठेवून पाणी आलं तोंडाला हा का अरे बाबा आंबारस पडलं होतं काय कोणा तुझ्या बायकोच्या हातचा म्हणलो अहो, बाबू. बाबू मग मागच्या वेळेस खाल्ला होता आखाजीला. खालता हा. मग एवढा कसा होता? भारी. आणि मग माणसाला हा नव्हता. हा नव्हता, हा बाहेर हा जायला होता. कुठेतरी जायला होता. हा 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 ना. दुसरीकडे जायला होता आमरस नाही खायला. रे तुला माहिती आहे मला आमंत्रण राहते तुला. पण मग पोळ्या हा. आणि नुसतं आंबरसच खाईल आणि गावठी तूप राहील बरं का बाबू आंबारसात. वा चला खायला तो डायरेक्ट आता ऐकूनच पोट भरत तुम्ही आले जाऊच नका कुठं. तुम्ही बाहेर गेला का काहीतरी खाशाल. आम्ही खायला ते मजा खात कॅन्सल ना बरं किती पोळ्या खाशील तू? मी 3 पोळ्या खायला ठीक. तूप लावून हा बाजारात जायचंय. सार तास जण के बाजारात हा खायला थांबून घेऊ घरचे आणतील. हा खबर मग नको जाऊ दे ना. अरे बाजार करायला लावले गपची आणतील घरची. ते जाऊ दे तोवर ते घरचे अरे 12च्या पुढे जाणार जेव खाऊन बाजारला. इकडे मला आताच घरी वाटलं सांगून या गुडगुड वाटलं तर. वाजायला लागले तुम्ही ना तुमच्या घरी घरी सांगून नाही या. घरी नाही नाही घरी का? आता डायरेक्ट जेवायला कधी सांगितलं तर मग ते म्हणते आम्हाला ए, काय किती आमंत्रण. वाजले रे सोम 10 वाजले. 32:30. ए 10 10 वाजले. 2 तास ऐक ना सोम हा. हा. यांच्या घरी थोडा वेळ थांबू आपण जेवण करून मग जाऊ बाजारला असं करते का? हा हे बाय तसंच कर. 3 पोळ्या मी खाईल हा. तू किती खाशील 5 करा 2 घरी नेली 3 इथं काही. घरचं नाही भाऊ विषय. मग इकडे खाय तुला काय खायचंय हा बरं ठीक आहे. काय नाही याच्या पाहिजे दोन- बरे याच्यामुळे याला मी आमंत्रण देत नाही. याच्या 2 हा माझ्या 3 5 5 आणि भजे भजे आणि सार तूप मग तूप राहिले ते पचदरी म्हणून वाढायचे राहते रस्सा. नाही नाही कुरडई कोरडे हो भात भात रस्सा. रस्सा. अरे वा देव माणूस भेटला येड्या हा. आज दाबून हाणतो बरं मग मी जातो आंबे घेऊन येतो. तुम्ही कुठे चाले आंबे आणायला चालले. हा का हा जास्त लवकर या बरं पायवर मला नाही टाइम तर आम्हाला ट्युशन बसू नाही ना तुला माहिती माझ्या बायकोची टाइमला जायचं लय बोलल मला. पण मग आम्ही घरी जाऊ का मग तुम्ही जा तोर म्हटलं घरी बसा नाही तर थोडं दमान या ना. एवढं काय काय करायचं चालेल. तिचा स्वयंपाक चालू आहे आता. पण सोमला घरी काम आहे सोमला सोडून येतो तो काय सोडितो परत येणार नाही आपण येईल नंतर येईल एक काम कर ना बंधाराकडे जाऊन येऊ ना आपण तोपर्यंत. बरं 2 काय काय तास तो करा करायचं? आंघोळ पांघोळ करून ये व्यवस्थित. हा जा. पण सोमला सोडून येतो मी बरं, या त्याला सोडून नंतर घ्यायला येईल वाटतं. हा चालेल चालेल. पहिले मी जेवून घेतो सोम हा आई ए, अरे, मला ते टाइमपास मी नको रे काय ये, करू सांगा. ये. हा जाऊ का? आलो आम्ही आमरस. आईला पोळीच पिकली आपली हा आला बाबूराव देव माणूस आहे रे हा, देव माणूस आहे, देव माणूस. त्याच्या बायकोच्या हातच्या पोळ्या आईला सुगरण कोटी मग काय राम राम. राम 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 सरपंच काय चालय कुठे हिंडू राहिले निघालोय बाबूरावच्या घरी बाबारावच्या घरी? हा हा कशाला? आमरस. तुम्हाला सांगितलंय का नाही मला पण सांगेल ना चला मग आंबारस हा हा, मग हा दाबून आणायचं कधी मस्त पैकी. मजेत. अहो, तो सांगत होता तेव्हाच पोट भरलं असं हा का? नाही, काय नाही, ते काय जेवणाचं आटम ठेवले त्यांना आंबरस पुरणपोळी सार भात मला हा कुरडई भजे आमंत्रण विचारूच सांगताना नका. असं वर्णन करायचं कधी अशा भारी आंबे आणले म्हणे हापूस आंबा तो गेला ना आंबेचा आणायला गेलाय चला तो 500 रुपये किलोचा आंबा आहे म्हणे. चला घरी जाऊ खूप त्यांनी वर्णन केलं माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मी सोमला घरी सोडून आलो आपण दोघं जाऊ तर सोम नंतर येणार आहे हा का? हा बरोबर आहे, जाऊ या दे. तिथं नाही सोमला घरी सोडून आलो हा का? येतो रे तिथं हा? सोमला नाही सांगेल का? सांगेल हे, पण तो थोडस त्याचं काम आहे हा. हा? माझं काम आहे. आपण दोघं जाऊ हा, याला आपण सोडून गाडीवर आलो. जाऊ दोघं जण या सोडून मग. हा हा? चल. या नक्की या बघा तुमच्या घराच्यावर आहे. हा मग सोम लगेच या ना तुला सोड हा ओ वहिनी घरात आहे का नाही कोणी अरे आज एवढा वहिनी. मोठा सण त्यांच्या घरी घरात आहे का नाही घरात असतात त्या पाय बरे आहे का काय दूर लागला काय हा ना स्वयंपाक चालू आहे काय झाला हा. साहेब स्वयंपाक झाला हा चालूच आहे आता काय खरंच बोलला मग स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला म्हणजे अहो आंबारसाचा स्वयंपाक झाला का असं म्हणतो हा. का आम्ही लवकर आलो का काय असं हा. तसं काही नाही ना राईट टाइम आलो ना आम्ही 12 वाजता. तुम्ही लवकर आले म्हणजे अहो बाबूरावने आम्हाला 12 वाजता बोलवलं होतं. कशाला आंबारसाचं झाला ना? जेवण आहे म्हणे आमच्या तिथं या यांना सांगितलं मला सांगितलं जेवायला सांगितलं तुम्हाला हा. अहो त्यांना 1 किलो आंबे सांगितले त्यांनी अर्धा किलो आंबे आणले एक मोठा आणि एक छोटा त्याच्यामुळे ते डिश भर बी भेटले ते एक आंबा खराब काय ते निघाला सोमला सांगितलंय सोमने सुद्धा सांगितले म्हणे हा आम्ही त्याला आता टिवर शीट गाडीवर येता येणार ना सोमला म्हणतो तू पायी पायी येणे रिक्षा करून ये हा म्हणतो
अहो पण कोण म्हटलं त्यांना मी पहिलेच अहो, सांगितलं बाबूराव होतं. म्हणले ना आम्हाला. कोण म्हटलं आता घडी घडी आम्ही तेच सांगावं का? अहो पण मी त्यांना सांगितलं होतं गावात कुणाला सांगू नका. मग हा तुमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे. त्यांची इच्छा मी असेल स्वयंपाक केलेला नाही, मी तुम्हाला जेव घालू शकत नाही. केला नसेल तर करा ना मग. मी नाही कमी करायला, मी काय कामाला काय वाजली त्यांची. बाबूराव कुठे? असं कुठेतरी तुमचा मित्र तुम्हालाच माहिती. नाही फोन करा अहो, त्यांना वहिनी, बोलून द्या. तोंडाला पाणी सुटलं आमच्या. मग घरी जाऊन आहे ना काहीतरी खाऊन घ्यायचं, लाल तिखट बिखट आता तोंडाला पाणी लावून. अहो घरच्यांना सांगितलं का आमचा स्वयंपाक जेवणच करू करू नका. नका. हा ते बाकीचं मला काही सांगायचं नाही. मी घरी इथं स्वयंपाक केलेला नाही, का मला डोकं लावायचं नाही कुणी. तुम्ही एक काम करा, तुम्ही नवरा बायकोचा स्वयंपाक केला असेल ना, हा आम्हाला त्याच्यातून वाढून थोडा द्या थोडा थोडा. द्या. नाही नाही जमणार नाही. मी माझ्या पुरतं डिश भर रस काय तुम्हाला द्यायचं कोण सांगितलं? 500-500 ओ, 600 बाबूरावला रुपये किलो फोन करा. आंबे. म्हणजे आमचा घोर अपमान केला आम्हाला. म्हणजे घरी अपमान बोलून म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला बोलायचं, मला काय फोन बोलता? करा. तुमच्या बायकोच्या घरचं मला हो कधी सरपंच फोन करा. फोन काय आपण गावामध्ये धरू ना त्यांना. नाही फोन चार करा. चार जाऊ खड्ड्यात फोन करा तुम्ही इथं बोलून घ्या. इथं येतील होते त्यांचं माझ्या काय नवऱ्याला काही बोलायचं नाही. पहिली गोष्ट माझ्या नवऱ्याने तुम्हाला सांगितलं नाही. काय मला बोलायचं माहिती. नाही म्हणजे कारण मी त्यांना सांगितलं होतं की त्यांना तुम्हाला आम्हाला काय सांगायचं. आम्हाला भेटत नाही काय का फोन लावत एक फोन काम लावत- करा, लावा, जेवढा झालाय ना, हो, हो. जे काय झालं असेल ते वाढा आम्हाला. तिकडे. नाही 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 आता आमना सामने होईल ना. बाबूराव तुम्ही हो, काय? आम्हाला तुम्ही आले काय? 12 वाजता बोलवलं ना आंबारस तसं जेवण आहे म्हणे आमचे. पण आता वाजले किती 4. आम्ही 12 वाजेपासून इथंच आहे. आम्ही गावाची वाट पाहतोय तुमची माहिती का? ते मला बघा कोणी सांगायला लावलं होतं? काय झालं माझ्या डोक्यातच राहिलं नाही. तू म्हणा आंबे आणा म्हणा आणि त्यांची भेट झाली तिकडं. म्हटलं मोठा आंबरस आहे का आपला? म्हटलं देऊ यायला सांगून. पण यायला मग आता अहो, आपण तुमच्या डोक्यात काय फरक पडेल काय? तुमच्या गोळ्या संपेल काय? तुमचा मेंदू गुड घेते. बरोबर. तुम्ही हाय कुठे जमिनीवर राहता का ढगात राहता? अर्धा किलो आंब्यामध्ये सारं गाव जेव घालायचं. कोणी सांगितलं? एक एवढा आंबा आणि एक एवढा तो एवढा तर खराबच निघाला. बरं बाबूराव आता एक काम करा तुम्ही जे दोघांचं- 250 रुपयाचे आणले तर 500 रुपये किलो. ते झालं त्याच्यावर मार्ग आहे ना. तुम्ही दोघांचा स्वयंपाक केला ना त्याच्यातून अर्धा तरी आम्हाला. जमणार नाही. नाही ना आता मा बायकोलाच लागेल तेवढा. हा मलाच अरे आम्हाला लागलं. सांगितलं म्हणजे कशाला बिन आम्हाला पाण्यानं जेवण? आमची तासली होता. खोटं धूप बाबा दोस्तांची. कावळे कोकू राहिले. आणि घरातल्या माणसाला सांगितलं का स्वयंपाक करू नका आम्हाला जेवायला जायचं. म्हणजे घरातल्या बायकोने सुद्धा केला नाही याच्या बायकोने बी स्वयंपाक केला नाही. कोणी उद्योग घालायला लावले म्हणजे तुम्हाला? घरी काहीच नाही राहिलं. काहीच नाही राहिलं काहीच नाही. आज तरी काही अहो, नाही आता काय? दिवसभर. मला कोणी तोंड ताणायला लावलं होतं ते सांगा मला. हा? हा? मला समजा ना काही झालं. रिकाम काय समजणार नाही म्हणजे? मी यायला सांगेल आहे का नाही. आता माझा नवरा तर नाही म्हणतोय तुम्हाला नाही अहो, इतकं सांगितलं. हा म्हटले ना हा म्हटले अहो, ना तुम्ही सांगितले एवढे हा ना. म्हणले ना. असं- मला ध्यानातच येत नाही. ध्यानात येत नाही पा. काय काय करायचं आता? तुम्हाला सांगेल की नाही मला ध्यानात नाही. पण एवढं तर ध्यानात येतं ना तुमच्या वाट्यात आम्हाला ध्यान अर्धा. कस काय? नाही 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 नाही, आमच्या वाट्याचा म्हणजे डिश बरंच झालाय. त्यात तुम्हीच खाणार आहे. माझ्या नवऱ्याला आता मी पाणी टाकून देणार खाली उरलेलं पातेल्यातलं. पांडू काय करायचं आता? आईला, आता निघा बा, तोंड घेऊन तोंड आले जोड इथं. यांचं तोंड जोड. अरे निघा इथून. खायला भेटत नाही का काय तुम्हाला? बाबा, चांगलं आम्हाला काय? सार पेतो का सार? निघा. काय? हा, आता सार पितो. घोर अपमान केला आमचा असं चांगलं नाही हा. आ, तुम्हाला बी निघा. बरंच पसणार नाही. तुम्हाला सुद्धा धाड उलट्या होतील मी तर जाता का म्हणतो. तुम्ही आमच्या इथून? जाता का? हट. आमच्याच दारातून आम्हाला सांगू राहिले आम्हाला आंबारच पचणार रे असं लाजा वाटायला पाहिजे. ढकळेल कुणीकडे चालले तोंड घेऊन. तुम्हाला अक्कल काय गुडघात आहे तुमची? काय? पहिलेच भुकली होती ना गावातल्या लोकांना सांगू नका म्हणून. हा, अन्न खातो ना आपण. आज पाऊस पडणार आहे का? नंदीबाई तुम्हाला बी आंबारच खायला भेटत नसतो आता. का? का काय? मी आणले आंबे. 250 रुपयाचे अर्धा किलो त्यात बीक सडेल होत निघाला. तुला म्हणलं पैसे वाढवा दे. तुम्ही 500 रुपये घेऊन गेले होते. आणि ते दुसऱ्या मसाल्याच्या पुढे ते आणलं ना. आणि मग त्यात माहित चुकी का? गपचूप सार भात खायचा तुम्ही आता. आंबारस तुम्हाला भेटत नसतो. चालले गावभर लोकांना सांगत वा मधी